गुड मॉर्निंग सर्वांना. कशा सगळे मजेत ना? तर रुजाजवळ या युट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहेत. सो खूप दिवसानंतर आपण भेटतोय, कारण की ब्लॉग भरपूर ऑलरेडी काही 2-3 ब्लॉग बनवलेले झालेले आहेत, म्हणजे शूट पण झालेले आहे. बट एडिटिंगसाठी मला टाइम नाही भेटला बिकॉज मी एकटा हैदराबादला आहे. सो ऑफिसचं काम, बाहेरचे प्लस कामं, क्लायंटचे वर्क, प्लस घरचं काम, प्लस स्वयंपाक करणं संध्याकाळचा, याच्यामुळे टाइम भेटत मॅनेज नाही झाला मला. सो हे ब्लॉग आय थिंक सो भरपूर लेट झालेले आहे. तरी पूजाने भरपूर काही ब्लॉग मध्ये मध्ये टाकत गेलेली ती, बट आपले जे मेन ब्लॉग होते ते पडलेले नाहीये. सो ते लवकरच मी ट्राय कराल थोडंसं तर ते सेटअप होऊन ते अपलोड करण्याची सुरुवात करणार आहे. कारण की आज मी हैदराबादला एकटाच असणार आहे. म्हणजे आज शेवटचा दिवस आहे की मी एकटा स्टे करणार आहे. कारण की उद्या सकाळीच आपण चाललेलो आहे नाशिकला आपल्या बेला सोबत. उद्या ट्राय करणार आहे की 3-3:30च्या आसपास निघायचं, जेणेकरून आपण नाशिकला लवकरात लवकर पोहोचूया. तर माहीत नाही होईल का नाही, कारण की थंडीचं प्रमाण आय थिंक सो आज वाढलेलं आहे. आज मला जास्त जाणवतं बिकॉज आज मी लवकर उठलेलो आहे. कारण की आत्ता वाजले सकाळचे 5 आणि मी उठलोय जवळपास 4-4:30च्या आसपास उठलेलो आहे. सो खरंच अवसर आहे. अवसर म्हणजे ओके, बऱ्यापैकी मी सेट केलेलं आहे. तर ॲक्च्युली हे असं आहे की बिकॉज काल मी कपडे वॉश केले त्यामुळे. सो आज आपण गॅस सेट करणार. आपण उद्या सकाळीच लवकर निघायचं आहे. सो आपण बॅग पॅक करणार आहे आणि ऑफिस जाऊन आज भरपूर सारे काम आहे. ऑफिस जायचं आहे, बाहेर काम आहे, हे सगळे कामं क्लिअर करणार आहे. गाडीचं एकदा एअर चेक करायचं आहे, फ्यूल फिलअप करायचं आहे गाडीला. त्यानंतर आपण उद्या सकाळीच निघणार आहे. होप सो आपण फर्स्ट टाइम आपल्या रुद्राला सोडून आपल्या बेलासोबत फर्स्ट टाइम आपण मोठे लॉंग राईड करणार आहे, आणि ती पण सोलो. कारण की मला आठवतं मी मॅक्सिमम टू मॅक्सिमम 100-150 किलोमीटर गाडी ड्राईव्ह केली असेल मोठी, बिकॉज मोठी गाडी मी जास्त ड्राईव्ह करत नाही. सो होप सो उद्याची आपली जी राईड आहे ही चांगली आणि देवाच्या कृपेने एकदम मस्त हो, आपण त्या राईडला एन्जॉय पण करूया. सो आता आपला स्वयंपाक बनवून झालेला आहे बघा. आपली गंगूबाई घर साफ करते, कारण की तिचं कामच ते, ती कम्प्लीट सकाळी 6:30च्या आसपास उठते आणि तिचं घर साफ करायला चालू करते. तर ही मी इकडे बनवलेली आहे गवार चाले काय म्हणतात आपला, नाव विसरलं मी, बटाटे आणि काहीतरी म्हणतात त्याला, काय म्हणतं मला कमेंटमध्ये सांगा, मी नाव विसरलो या गोष्टीचं. आणि इकडे साईडला मी भात बनवलेला आहे. तर अजून एक कॉमन क्वेश्चन आहे, हा भरपूर मला जणांनी विचारलेला आहे, जास्त करून माझ्या फॅमिलीतल्या लोकांनी मला जास्त विचारलेला आहे की तू गावी येतो तर मग माशांची काळजी कशी घेते, माशांना कुठे ठेवतो असं. बट जर त्यांची जर तुम्ही प्रॉपर जर काळजी जर घेतली तर सगळं होतं. आता जर बघा, तुम्हाला जर टँकचं पाणी हे ब्ल्यू दिसत असेल, राईट, बिकॉज त्यामध्ये मी अँटी इच यूज केलेलं आहे, ज्यामध्ये फंगस किंवा माशांना जी खाज येत असेल तर ती येत नाही. त्याचं हे रिकव्हरीचं काम करतं. हे वॉटर क्लिनर आहे, अल्ट्रा क्लिनर म्हणतो आपण याला. तर हे मी 15 दिवसातून एकदा यूज करतो. महिन्यातून एकदा मी वॉटरचं पाणी चेंज करत असतो. हे जे मी फिश आहे हे रेनबो शार्क आहे, जे मी यूज करतोय ऑलमोस्ट माझ्यासोबत हे 4 महिन्यापासून. त्यांना मी ब्लड वॉर्म्स हे फीड करत असतो. आणि जेव्हा पण मी गावी जातो तर ही मोटर मी इथं फिक्स केलेली असते, इथं वरती अशी असते. हा एक इथं कॅप होती, ही कॅप मी काढून टाकलेली आहे बिकॉज हे जेव्हा रोटेट होतं तर यातून पुढं इथं जागीच पडलं पाहिजे, त्यामुळे मी ते काढून टाकलेली आहे. तर हे मशीन काम काय करतं, दर 8 तास, 12 तास आणि 24 तासाला रोटेट होतं. सो जेव्हा ते रोटेट होतं तर त्या टायमाला जे फिडिंग असते ती प्रोसेस ऑटोमॅटिकली होत असते. त्यामुळे काहीही काळजी नाही, मी माशांची चांगल्या पद्धतीने काळजी घेतोय. आणि जेवढा होईल तेवढा त्यांच्यासोबत मी टाइम पण स्पेंड करतोय. नमस्कार, गुड मॉर्निंग. तो आता वाजले रात्रीचा 1 वाजलाय. ऍक्च्युली मी ट्राय केलं झोपायचं, बट काही झोप येत नाही. आणि आय थिंक सो हा मुवमेंट 4 वर्षापूर्वी माझ्यासोबत झाला होता, ज्यावेळेस लग्न होत होतं माझं तुझ्यासोबत. सो आजच्या दिवशी मेहंदी होती, आणि म्हणजे आज नाही, सॉरी, म्हणजे आता ही रात्र झाली, म्हणजे काल जी झाली ती ऑलरेडी मेहंदी झाली आणि आज हळद होती. तर सेम हळदीच्या दिवशी जो माझा मुवमेंट होता तो आज आहे. सो आज रात्री 1 वाजता, म्हणजे मी खूप ट्राय केलं झोपायचं. हे बघा ऑलरेडी आथरून होतं, ते घड्या परत घालून ठेवल्या, बट काही झोप येत नाहीये. सो म्हटलं आता आपण मस्तपैकी आवरूया
आणि इथून चेक केलं तर रोड चांगला आहे बऱ्यापैकी, ट्रॅफिक पण कमी आहे. सो 1:15 झालेले आहे. सो मी येतानाच तुम्ही जसं बघितलं असेल की मी रोड दाखवला इथून पाय मागे. सो मी येतानाच पंपावर जाऊन प्रेशर पण चेक केलेलं आहे. फ्यूल ऑलरेडी मी मॉर्निंगला केलं होतं. गाडीचं सगळं मी नॉर्मली चेक करून घेतलेलं आहे, कुलंट टाकलेलं आहे. आता फक्त आपल्याला वायपर आपण जे क्लीन करतो त्याच्यामध्ये फक्त पाणी टाकायचं पेंडिंग आहे. सो ते झाल्यानंतर बाकी आपली गाडी एकदम प्रॉपरली वेल सेट आहे. सो खाली एवढं एक इश्यू आलेला आहे का आपलं एसीचं जे काय म्हणतात कॉईल असते ती झालेली लिकेज, त्यामुळे आज आपलं एसी काही चालणार नाहीये. तर म्हणून म्हटलं आता आपण उठूया, लवकर निघू, जेणेकरून आपल्याला दुपार जास्त उन्हामध्ये ट्रॅव्हल करायची गरज पडणार नाही. सो चला आता मी आवरतो, पटकन रेडी होतो आणि बघूया 2 पर्यंत निघूया. कारण की झोपच येत नाहीये आणि मला तरी असं वाटतं आता मला झोप येत नाहीये. मी गाडी चालवेल काहीतरी 3-4 वाजेपर्यंत, म्हणजे असे 3-4 तास गाडी चालवेल आणि नंतर झोप यायला सुरुवात होईल. सो तुम्हाला मी आपली बेला पण दाखवतो. बेला ऑलरेडी मी बाहेरच ठेवलेली आज, मध्ये पार्क नाही केली, जेणेकरून परत सकाळी सगळी बिल्डिंग उठायला नको. सो वेगळी आपली बेला. तर चला भेटतो मी तुम्हाला, आवडतो आणि परत भेटतो. आणि म्हणजे आजचा सीन असा होतोय ना की मी आजच्या दिवशी म्हणजे सकाळी म्हणजे 12-12:30च्या आसपास सेम मी पालखेडवरून गेलो होतो ओझरला लग्नासाठी, म्हणजे पूजाला आणण्यासाठी. आणि आज मी चाललोय हैदराबादवरून पालखेडला पूजाला. आणि जी देवाने आम्हाला एकदम मस्त आणि सुंदर अशी मुलगी दिली हृदया दोघांना आणण्यासाठी. म्हणजे सेम बघा ना किती, म्हणजे मी सहज असं थोडं थिंक केलं, सेम डेटला, आजचीच डेट आहे, आजच्या डेटला हळदीला मी गेलो होतो लग्नासाठी आणि सेम डेटला मी आज चाललेलो आहे पालखेडला त्या दोघांना आणायला. ऑलमोस्ट तयारी झाली, सगळं रेडी झालो मी. लाईटांनी सगळं बंद केले, फक्त 2 देवाजवळचं लाईट, हा लाईट चालू आहे. आता वाजले 2:10 खाली जायचं आहे. गेट खोलायला आपलं पहिलं वॉशरूम उठवायचं आहे, त्यानंतर आपण आपला प्रवास चालू करणार. हे बघा फिशला आपण म्हणतोय बाय बाय हीटर, फिल्टर आणि मशीन प्रॉपर सेट. आपण बोलतोय आपल्या करायला बाय. आपली गाडी आपण कोल्ड स्टार्टला लावून दिलेली, जरशी गरम होईल आणि मग आपण निघूया. तर आता वाजले 2:20. बघूया आपली फर्स्ट राईड कशी जाते आणि कशी आपण सुरुवात करतोय. तर आता आपण फायनली लागलेलो आहेत ओवाराला. जवळपास आपण 8 किलोमीटर ड्राईव्ह केलेलं आहे आता. तर हे बघा पुणे मुंबई साईड, इथून जवळपास 20-21 किलोमीटर ओव्हरऑल जायचं, त्यानंतर मुंबई हायवे पकडायचं आहे आपल्याला. आपण आता कर्नाटक सोडलेलं आहे आणि आता आपण कर्नाटक म्हणजे महाराष्ट्रामध्ये एंटर करतोय. आपली तर पुढं टोल लागला आहे, तुम्हाला दिसत असेल बघा. आता आपण महाराष्ट्रात पोहोचलो आहे आणि आता वाजले 5 वाजले. जवळपास आपण 230 किलोमीटर अंतर कव्हर केलं आहे आणि आता अजून आपलं जवळपास 470 किलोमीटर बाकी आहे. सर थंडी खूप आहे, गाडीत असल्यावर काही वाटत नाही, पण गाडीच्या बाहेर नाही गेलं का तुफान थंडी आहे. लाईट पण बंद झाली, हे बघा उजाडेल पण नाही. आणि कर्नाटक सोडायपर्यंत आपल्याला जवळपास 3 टोल लागतात. एक वराळचा टोल लागतो हैदराबादमधला, त्याच्यानंतर हैदराबाद एक्झिट करताना एक टोल लागतो, नियर बाय तो एक लागतो आणि एक कर्नाटकमध्ये लागतो. तो बघू अजून आपल्याला किती टोल लागतात. जवळपास आतापर्यंत आपल्याला 4 टोल लागलेले. एक महाराष्ट्रात एंटर केला लागलेला आहे, त्यांनी 65 रुपये कट केलेले आहे. थंडी खूप आहे, तर चला थांबलो होतो जरा, हे थोडीशी झोप पण येत होती. तोंड धुवायचं वाटतंय, पण मग एवढ्या थंडीत असं इच्छा होत नाही तोंड धुवायची. तर आपण तोंडाला थोडंसं पाणी मारूया आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. बाय. मस्तपैकी सूर्य आता उगवलेला आहेत आणि अजून मी तुळजापूर पोहोचलो नाहीये, कारण की एवढा भंगार रस्ता आहे ना, म्हणजे अक्षरशः मी फक्त 50 किलोमीटर आलो असेल. तर एवढा भंगार रस्ता आहे ना की लाईक इमॅजिन करू शकता. माझ्या जवळपास आता 7 वाजले, म्हणजे मी 5:30च्या आसपास निघालो असेल तिथून चहा ते पिऊन. तर 1.5 तास लागला मला फक्त 50 किलोमीटर यायला. एवढा भयानक रस्ता आहे. आणि आता हा तुळजापूरचा रोड आहे, इथून तुळजापूर जवळपास 15-1 किलोमीटर आहे. तर आता बघू चाललंय, 7 इथंच वाजले. वेदर मस्त आहे का, पवन चक्क्या इकडे आहे, पण काय करणार, रस्ता मार खातोय. किती मस्त वर पुढे फॉगी दिसतंय. इकडं मस्तपैकी सूर्य उगवलेला आहे.
हा रोड चांगला आहे. आत्ता थोडासा तुळजापूरहून 5 किलोमीटर आहे, तर हा तुळजापूर बायपास करतोय आपण. तर हे बघा वेदर मस्त आहे. आता आपण पोहोचलो आहे एडशी टोल नाका आहे हा, तिथं आलेलो आहे. आता हैदराबादपासून आत्तापर्यंत आपण 310 नाही 315च्या आसपास अंतर कव्हर केलेलं आहे. सो आता जवळपास वाजलेले 8 वाजत आलेले. मी 5 वाजता महाराष्ट्रामध्ये एंट्री केली होती आणि मला जवळपास मी ते अंतर कव्हर केलं होतं 215 किलोमीटर अंतर कव्हर केलं होतं महाराष्ट्रामध्ये एंटर करण्यासाठी. सो मी त्याच्यानंतर सरासरी 90 ते 95 किलोमीटर प्रवास केलाय का फक्त उमरगापासून ते एडशीपर्यंत. एडशी आता मागे टोल आहे तिथे मी थांबलेलो आहे. तर इथपर्यंत येण्यासाठी मला जवळपास आहे ना 2.5 तास लागलेले. म्हणजे फक्त 90 किलोमीटर अंतर मला कव्हर करायला 2.5 तास लागलेले. आणि मी आता एक चहा पिलो, ऑलरेडी मला झोप येत होती म्हणून एकदा 2 चहा पिले मस्त पैकी आता. आणि आता वाजलेले 8. अजून आपल्याला जवळपास 390 किलोमीटर कव्हर करायचं आहे. आता इथून 210 किलोमीटर आहे छत्रपती संभाजीनगर. मग तिथून पुढे जवळपास 100-150 किलोमीटर अंतर आपलं असं. 100-150 नाही म्हणता ना, चांगलं 180च्या आसपास येईल. कर मला वाटलं होतं की नाही का म्हणजे आपण लवकर निघून जाऊ, कारण की जसं मी ते कर्नाटक कव्हर केलं ना, जे जवळपास 3 तासामध्ये एक 214 किलोमीटर अंतर जेव्हा कव्हर केलं ना, वाटलं होतं की आपण आरामशीर 10 लईतले 10 पण नाही 12 पर्यंत तरी आपण टच होऊन जाऊ घरा म्हणजे जवळपास. पण मग ज्या वेळेस हा रोड बघितला, सोलापूर आणि हैदराबाद जो रोड आहे 4 लेन रोड आहे, बट एवढा गंदा आहे ना, म्हणजे जिथं खड्डे झालेले त्यांनी खड्डे बुजवलेले, पण मला तिथं डोंगर करून ठेवलेलं आहे आणि गाडी खूप जास्त आदळते. त्याच्यामुळे हळूहळू आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर एक सोलापूर हायवे ते तुळजापूर सिंगल लेन होता, बट रोड ओके होता, म्हणजे होता खराब बट एवढा पण नव्हता तो 4 लेन हायवे पेक्षा. मग त्याच्यानंतर तुळजापूर पासून ते एडशी पर्यंत प्रॉपर रोड होता, सिमेंट रोड आहे. मी विचारलं तर ते बोलले इथून तर डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर पर्यंत सेम 4 लेन रोड आहे, तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर ते आहे 200 किलोमीटर वाटते. असं जर रोड असेल तर आपण एक नॉनस्टॉप जाऊ शकतो, थांबायची गरज नाही. डिपेंड, कारण की मी आज रात्री म्हणजे झोपेलच नाही, झोपायचा ट्राय केला की झोप आपण अर्धा 1 तास झोपू, पण मग झोपच नाही लागली. कारण की आज आहे आमची हळद आणि मी चाललोय माझ्या बायकोला, सॉरी माझ्या होणाऱ्या नाही माझ्या झालेल्या बायकोला भेटायला. एवढं काही दाखवण्याजोगं नाहीये, त्याच्यामुळे मी जास्त काही शूट करत नाही. नॉर्मली जिथं मला वाटतंय तिथं मी खाली शॉट घेतोय आणि काही बोलत नाही, कारण की गाडी पण ड्राईव्ह करतोय आणि मी गिम्बल पण विसरलेलो आहे. सो आता थोडं थांबलो, चिप्स खाल्ले, पाणी पिलं आणि मग मी बाटली कशी पाणी कसं कॅरी केलेलं आहे, फिल्टरचं पाणी आपलं कशाला 20 रुपये खर्च करायची असं काही नाहीये. ॲक्च्युली मी ते सोबत कॅरी यासाठी केलं होतं की गाडी ॲक्च्युली वरती काही कॅन नव्हती, तर मी हीच कॅन मी फिल केली होती, कारण गाडीमध्ये पण पाणी टाकायचं होतं. म्हटलं सर आपलं पेयचं पण काम म्हणजे जवळपास मी त्याच्यामध्ये 3 लिटर पाणी पिलेलं आहे आत्तापर्यंत येतापर्यंत. तोंड धुवायला पण पाण्याचं टेन्शन नाही राहिलं त्याच्यामुळे. तर आपण थांबलो होतो. इथून अजून सरासरी जवळपास 100-150 किलोमीटर अंतर असेल छत्रपती संभाजीनगर. मग त्यानंतर पुढचा म्हणजे जवळपास छत्रपती संभाजीनगरपासून आपलं घर जवळपास 150-160 किलोमीटर ते येतं. मग आता ऊन कडक आहे आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे आपला AC आहे बंद. म्हणजे ॲक्च्युली जी मधली कॉईल आहे ती झाली लीक आपल्याला यायच्या अगोदर, म्हणजे आय थिंक सो 1 दिवस अगोदरच ती लीक झालेली. शोरूम मला बोलला की 2 ते 3 दिवस लागेल त्यासाठी. म्हटलं भाऊ राहू दे, मी तसंच जातो. तर आता इथून पुढचे 300 किलोमीटर कसे जातील हे मला माहीत नाहीत, समजलंच का मला. आता मला किती घाम येतो किंवा काय होतं पण माहीत नाही. पण तरी फॅन तर चालतोय, बट फॅन पण गरम हवाच फेकणार आहे, दुसरं ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. तर चला निघूया आता. मला असं वाटतंय ना गाडाखाली लावून घ्यावं मस्त की थोडंसं झोपून घ्यावं. म्हणजे जर झोपलो ना लवकर जाग येणार नाही, परत जायला परत ऊन वाढेल. सो जेवढं होईल मेन आपलं काय, इथून आपण छत्रपती संभाजीनगरपर्यंत जर गेलो ना, तिथून तर आपल्याला समृद्धी महामार्ग आहे आणि तिथून शिर्डीपासून जायचं आहे पुढे. त्याच्यामुळे तिकडं जे आहे तिकडं झाडांचं जास्त झाड आहे ते, त्याच्यामुळे एवढं ऊन लागणार नाही. हा पूर्ण सुमसाम रस्ता आहे, म्हणजे आहे झाडं बट हायवे हा मोकळा आहे, त्याच्यामुळे जास्त ऊन चटके बसत आहे. आता मी बसेल तरी हाताला असा चटका बसू राहिला माझा.
मला 183 किलोमीटर जायचं आहे, जवळपास 4 तास सांगतोय, म्हणजे जवळपास 3 वाजून जातील असं म्हणता येते. तर बघूया. हे बघा आता इथं मी थांबलो आहे रस पिण्यासाठी. मी आता माईक नाही लावला आहे, माईक लावायचं तुम्ही माईक नाही लावलेला आहे. तुम्ही जसा आवाज येईल तसाच आवाज तुम्ही आता माझा ऐका. मला खूप झोप येते तुफान, म्हणून मी आता रस पिणार आणि मग पुढच्या प्रवासाला चालू करणार. तोपर्यंत आपली बेला पण आराम करते. रस पिण्यासाठी आता दुसरा ग्लास आहे. समृद्ध महामार्ग. अरे मी पोहोचलोय माझ्या गावी आणि आता वाजलेले 3:30, जवळपास 13:30 14 तास लागले आपल्याला यायला.